कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो आता वेगळ्याच लेवलवर जाऊन पोहोचलाय, वेगळ्या पातळीवर जाऊन पोहोचलाय। हसन मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री नकोत अशी भूमिका काही हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलेली आहे। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, पालकमंत्री पदाचा हा नेमका वाद काय, पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। कोल्हापुरात पालकमंत्री पदावरून जातीय वाद, हिंदुत्ववादी विचारांचा पालकमंत्री देण्याची मागणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कोल्हापूरचं पालकमंत्री करा, दुसरा पालकमंत्री लादल्यास हिंदुत्ववादी कार्यकर्ते आंदोलनाच्या पवित्र्यात। पालकमंत्रीपदाच्या नेमणुका अद्याप झालेल्या नसल्या तरी कोल्हापुरामध्ये मात्र पालकमंत्री पदावरून वाद सुरू झालाय। पालकमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या हसन मुश्रीफ यांना हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवलाय। विशाळगड सारखे अत्यंत संवेदनशील प्रकार कोल्हापूरमध्ये सध्या सुरू असल्यानं हिंदुत्ववादी विचारांचा पालकमंत्री हवा अशी मागणी करत मुश्रीफांच्या नावाला हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केलाय। एवढंच नाही तर हिंदुत्ववादी विचारांचा पालकमंत्री लादण्याचा जर प्रयत्न झाला तर आंदोलन करू असा इशारा सुद्धा या संघटनांनी दिलाय। या मतदारांच्या जनमताचा कौल घेऊन या ठिकाणी हिंदुत्ववादी विचाराचाच पालकमंत्री असावा, अन्यथा आमच्यावरती पालकमंत्री जर येतो कोणी लादला तर निश्चितपणाने त्याचा विरोध करू, त्याच्या विरोधात आंदोलन उभं करू, याचा सारासार विचार करावा। आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की हिंदुत्ववादी सरकार आल्याला हिंदुत्ववादी नेता इथं असावा। विशाळगड सारखे सेन्सिटिव्ह विषय इथं कोल्हापुरात चालू आहेत, अनेक सेन्सिटिव्ह विषय इथं घडत आलेत मागच्या 2-3 वर्षात आपण बघितलं असेल। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की मुश्रीफ सारखे पालकमंत्री आपल्याला नको आहेत, आम्हाला पालकमंत्री हा हिंदुत्ववादी चेहराच पाहिजे आहे। कोल्हापुरात महायुतीला यावेळेला भरभरून मतदान मिळालंय। 10च्या 10 जागांवर महायुतीचा विजय झालाय। त्यामुळे हिंदुत्ववादी मतांचा आदर करत हिंदुत्ववादीच पालकमंत्री मिळावा अशी मागणी सुद्धा जोर धरतीये। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाचा विचार करण्याची अपेक्षा हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्याला हा पालकमंत्री हा हिंदुत्ववादीच आमचा असावा आणि हा सकल हिंदू समाजाच्याकडून ही मागणी आहे। जर कोण दुसरा लादला तर सकल हिंदू समाज कोल्हापूर जिल्हा यांच्या माध्यमातून आम्ही जन आंदोलन मोठं उभा करू। विशाळगडावरचं ते अर्ध अतिक्रमण काढलं आणि अर्ध अतिक्रमण काढायचं राहिलेलं आहे। मग आमचं एक काय म्हणणं आहे, तिथं हिंदुत्ववादी पालकमंत्री असला तर ते पूर्ण विशाळगडचं अतिक्रमण पण होईल, हीच आमची मागणी आहे। म्हणून आम्हाला हिंदुत्ववादी पालकमंत्री हवा आहे। कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सुद्धा ही मागणी संघटनांच्या दृष्टीनं रास्त असल्याचं म्हटलंय। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची मागणी ही त्यांची मागणी आहे आणि खरं म्हणजे या एकंदरीतच महायुतीच्या विजयामध्ये फार मोठा त्यांचा सहभाग आहे। या त्यांच्या मागणीशी मी सहमत आहे असं म्हणणं नाही, पण त्यांची मागणी ही त्यांच्या दृष्टीनं बरोबर आहे। या सगळ्यावर हसन मुश्रीफ यांनी ही शाहूंची भूमी आहे असं म्हणत बोलकी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांना ते करू द्या, त्याचा सवाल फारसा नाही। ही भूमी छत्रपती शाहू फुले आंबेडकरांची आहे। कधीपर्यंत पालकमंत्री? 26 जानेवारीपूर्वी। हसन मुश्रीफांना विरोध का होतोय हे शोधण्याची गरज असल्याचं काही राजकीय अभ्यासक खासगीत सांगतात। तर या निमित्तानं कोल्हापुरातला जातीय सलोखा बिघडत चालल्याचं चित्र असल्याचाही आता सूर उमटू लागलेला आहे। कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर कोण बसणार हे येणारा काळ ठरवेलच। मात्र या निमित्तानं सुरू झालेलं हे जातीपातीचं राजकारण कोल्हापूरसह राज्याला सुद्धा परवडणारं नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।